नमस्कार. गुड न्यूज. पोर्टल शिक्षक भरती 2025-26 आणि आता पोर्टलवरती जागा ॲप्रूव्ह व्हायला, रोस्टर ॲप्रूव्ड व्हायला सुरुवात झाली आहे. हो, त्याच बाबतीतली ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 वाट पाहणाऱ्या राज्यातील 1,70,108 उमेदवारांसाठी सुखद दिलासा, ती म्हणजे पोर्टलवरती जाहिराती ॲप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे. लेट पण थेट ही जाहिरात आहे ती आपण पाहणार आहोत. सोबतच 1 मे 2026च्या परिपत्रकानुसार जाहिरात अप्रूव्ड होत असताना जी काही 3 टायर सिस्टम आहे त्यांच्याकडून अप्रूव्ड झाल्यावरती या जागा किती येणार आहे त्याच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुमच्या जिवलग मित्रमैत्रिणींना नक्की पोहोचवा ज्यांना शिक्षक व्हायचं आहे आणि तुम्हाला शिक्षक झालेलं आम्हाला बघायचं आहे. टीचर्स हेल्पलाईन प्ले स्टोअरमधून A+ गुरु ॲप डाउनलोड करा. आजपर्यंत तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनाचा लाभ घेतच होता. यापुढे एक तुमच्यासाठी मोठं सरप्राईज अगदी माफक दरामध्ये आम्ही तुमच्यासाठी शिक्षक भरती एक्सपर्ट गायडन्स बॅच घेऊन येत आहोत. लवकरच तुम्ही त्याचा सुद्धा लाभ घेऊ शकता. व्यवस्थापनासाठीच्या सूचना आहेत 1 मे 2026च्या. त्याच्या अंतर्गत जे निर्देश देण्यात आलेले आहेत पोर्टल भरती संदर्भातले, त्याच्यामध्ये तुम्ही पहा. याच्यामध्ये जे काही 19, 20, 21मध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच्यानुसार आता तुम्ही हे पाहताय. म्हणजे ही जाहिरात, ही पदं आपण पाहणार आहोत. त्याच्या अंतर्गत हे जाहिराती अप्रूव्ड झालेल्या आहेत. कुठल्या अप्रूव्ड व्हायच्या राहिलेल्या आहेत, नावं कोणकोणती आहेत, युडायस क्रमांक काय आहे, त्यासोबतच ती पदं आल्यावरती त्याच्या पुढची काय प्रोसेस आहे ते सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, आपण इथं पाहताय 19 नंबरचा मुद्दा, ज्याच्यानुसार विषयाचा गट, विषयाची माहिती नोंद करता येते आणि विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतर जाहिरात तयार करता येईल. त्याच्या अगोदर काय करायचं आहे तर जाहिरात जनरेट होण्यापूर्वी बिंदू नामावली व विषय या दोन्ही प्रकारची माहिती सक्षम प्राधिकारी आहेत यांच्याकडून ॲप्रूव्ह करून घ्यायची आहेत. आणि ही जाहिरात जनरेट करण्याची सुविधा भरणाऱ्या प्राधिकारी यांची लॉग इनवर उपलब्ध असणार आहे. आणि तीच जाहिरात जनरेट झाल्यावरती ह्या ज्या जागा आहेत ज्या आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्या सदर जाहिरात वर्तमानपत्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध होणार आहे. तर तुमच्या नजीकच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा ही पाहायला मिळणार आहेच. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि असाच तुमचा विश्वास, आशीर्वाद राहू द्या मित्रांनो. छप्पर फाडके काय बोलतात ना, ते तुम्हाला कळेल की पोर्टलवरती किती नाही म्हणणाऱ्या जागा, आज जागा आल्यावरती आज हेच जे नाही म्हणणारे लोक आहेत तेच उद्या तुम्हाला धडाधड व्हिडिओ टाकताना तुम्हाला दिसतील. येस, आपण आता पाहतोय जिल्हा परिषद माध्यमिक विभाग नांदेड पवित्र पोर्टल रोस्टर अप्रूव्ड 2026-27 फेज 1 मध्ये जे काही झालेलं आहेत त्याच्यानुसार तुम्ही युडायस आणि जे काही संस्थेची नावं सुद्धा तुम्ही याच्या अंतर्गत पाहणार आहोत. मराठी मीडियमच्या जागा अपलोड होत आहेत आणि याच्यामध्ये अप्रूव्ड किती सध्या अप्रूव्ड झालेल्या नाहीत किंवा रिजेक्ट किती झालेले आहेत हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु त्याआधी जे उमेदवार सांगत होते की नांदेडमध्ये जागा नाहीत, आम्ही जाऊन पाठपुरावा करून आलेलो आहोत, व्हिडिओच्या माध्यमातून बालुशा माने मॅडम शिवनिटी फाउंडेशन चुकीची माहिती देते, त्यांना मला सांगायचे जागा येतील आणि छप्पर फाडके जागा येतील. फक्त तुम्ही बघत राहा. पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा दोन्ही मिळून भूतो न भविष्यती एवढ्या मोठ्या पदांची भरती होणार आहे. आम्ही पहिल्यापासून सकारात्मक आहात. फक्त तुम्ही जर या चॅनलला फॉलो करत असाल, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना पोहोचवा. कारण मित्रांनो, खरंच तुम्ही जर असंच पॉझिटिव्ह राहिला ना तर तुम्ही मोठ्या पदांची पदभरती झालेली सुद्धा दिसत आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती विश्वास ठेवा आणि खरंच पॉझिटिव्हिटीवरती विश्वास ठेवा. नाहीतर आपण बोलतो की भिंतीलाही कान असतात. अजिबात निगेटिव्ह पाहू सुद्धा नका, लक्ष सुद्धा देऊ नका, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या पाहणार आहोत युडायस नंबर, संस्था नेम, एज्युकेशन लेवल आहे सेकंडरी लेवल, मीडियम आणि रोस्टर व्हेरिफिकेशन स्टेटस. प्ले स्टोअरमधून A+ गुरु ॲप डाउनलोड करा. तिथे सुद्धा तुम्हाला ही व्हिडिओ पाहायला भेटणार आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे टीचर्स हेल्पलाईन, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ही व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि तिथं जे उमेदवार नांदेड जिल्ह्यासाठी इच्छुक आहेत पवित्र पोर्टल अंतर्गत जॉब करण्यासाठी, त्यांनी मात्र स्वतः जाऊन ही संस्था आहे त्याची नावं पहा, युडायस पहा आणि त्याचा सेकंडरी पहा आणि जेणेकरून तुम्हाला कळणार आहे. हो, आणि आता आपल्याला पाहायचं ना
एवढ्या संस्थेची नावं तर आलेली आहेत, पण जागा किती, येस आम्ही पाहणार आहोत, तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच, ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये. लाईक करायला विसरायचं नाही आहे. येस मित्रांनो, आता ह्या सध्या 31पर्यंत तुम्ही पाहताय ज्या संस्थेची नावं आहेत, अगदी संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार याच्यापासून शेवटपर्यंत श्री साई शिक्षण प्रसारक मंडळ खातगाव इथपर्यंत. आणि तुम्ही पाहताय की इथं येल्लो लाईननी मार्क केलेलं आहे, म्हणजे ही एंट्री लेवलला आहे. अजून ही जागा आहे, ही जी संस्था आहे ती अजून अप्रूव्ड झालेली नाही आहे. त्याच्यानंतरच अजून एक आपण ॲड पाहतोय, ती म्हणजे संस्कृती श्रमवर्धन मंडल सांगरोई. याच्यानंतर त्याच्यामध्ये सेकंडरीमध्ये ही जी जागा आहे त्यांचा युडाईस नंबरसुद्धा पाहतोय, डिस्ट्रिक्ट नांदेडमधली आहे, तर ती रिजेक्ट करण्यात आलेली आहे. आणि ते रिजेक्ट केल्यानंतरसुद्धा त्यांना संधी आहे. पुन्हा एकदा त्यांनी जाहिरात व्यवस्थित योग्य फॉर्मॅटमध्ये 31 मे 2026ची रिटायरमेंट इन्क्लूड करून. आणि मित्रांनो, सध्या केंद्र प्रमुखाचा सुद्धा निकाल लागतो, तुमच्या लक्षात येते का, पोर्टलवरती जागा वाढतात. सो बी पॉझिटिव्ह. आणि जर तुम्हाला सकारात्मक राहायचं असेल, याच शिक्षक भरतीमध्ये शिक्षक व्हायचं असेल ना, तर आतापर्यंत तुम्ही टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून आमच्याशी जोडलेले आहात ना, इथून पुढे ज्यांना आर्थिक सबलता नाही आहे किंवा इकॉनॉमिकली ज्यांची फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग नाही आहे, त्यांच्यासाठी शिक्षक भरती एक्सपर्ट गायडन्स आपण बॅच घेऊन आलेलो आहोत. नक्की जॉईन व्हा मित्रांनो. पैसा मॅटर करत नाहीत, प्राधान्यक्रम मॅटर करतात, मार्क्स मॅटर करत नाहीत. कुठला प्राधान्यक्रम कुठं द्यायचा, तिथं जागा आहेत का, त्याचा अभ्यास आहे का, बिंदू कसा फिरतो, आरक्षणानुसार तुमच्या ज्या जागा आलेल्या ती तुम्हालाच कशी भेटेल, कॉमन रोस्टरमध्ये कशा गोंधळ होतो, सर्व माहिती डॉक्युमेंट्सबद्दल आम्ही तुम्हाला हेल्पलाईनच्या माध्यमातून एक्सपर्टच्या गायडन्सच्या माध्यमातून देणार आहोत. मित्रांनो, याच्यानुसार तुम्ही पाहताय की तर सध्या येल्लो जे मार्किंग केलेलं आहे त्यासुद्धा जाहिराती आहेत. आणि शेवटी तुमच्याकडे हे सध्या अपडेट आहेच. रोस्टर अपलोड केलेल्या संस्था किती आहेत, अपलोड 55 आहेत. रिजेक्ट तिकीट किती झालेलं आहे, 1 झालेलं आहे. आणि रोस्टर नॉट अपलोड संस्था आहेत त्या 3 आहेत. आणि अर्थात रिजेक्टेडचं तो सुद्धा तुम्ही पाहिलेलं टोटल 59 झेडपीच्या ज्या संस्था आहेत त्या मात्र जिल्हा परिषद माध्यमिक विभाग नांदेडच्या येणार आहेत. मित्रांनो, हे फक्त आपण जिल्हा परिषदेचं सांगतोय. अजूनही नांदेडमधल्या अशा ज्या प्रायव्हेट खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित किती संस्था असतील. आणि हे जे झेडपीचा जो आकडा येतो ना तुमच्याकडे, तिकडे जवळपास 500च्या घरामध्ये जागा आहेत. बघा, दिल्ली दूर नाही आहे. वेट अँड वॉच. जे लोक टिकीटीवरती विश्वास ठेवतात त्यांनी मात्र दुर्लक्ष करा. पण ज्यांना थोडाफार विश्वास आहे ना, पहिल्यांदा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे आणि तुम्ही शिक्षक होणारच आहात. स्वतःच्या मनावरती कोरून ठेवा, कुठे तर तुमच्या स्पेशल डायरीमध्ये लिहून ठेवा. आणि नक्कीच तुम्ही झाल्यावरती मात्र आम्हाला सांगायला विसरू नका. अशा सौंदर्यिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. पोर्टलवरती जसे जसे जाहिराती अपलोड होतील, तुमच्या जागेचे होतील, वेगळे होतील, त्याची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोतच. यासाठी शिवनिटी फाउंडेशन टीमचा भरपूर सपोर्ट राहिलेला आहे, तो तुम्ही पूर्ण महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा पाहतच राहणार आहात. मित्रांनो, स्टे कनेक्टेड. तुमच्या जीवलगांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण कसं आहे की शेवटी बोललं पाहिजे आणि जे खरं आहे तेच बोललं पाहिजे. तेच काम आपण करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक भरती.